नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। पूर म्हणजे पर्यटन स्थळ नाही, डॉक्टर मनीषा पुणेकर यांची जनतेला भावनिक आणि जबाबदारीची साथ। सांगली जिल्ह्यात नदीच्या पाण्याला अचानक आलेल्या जोरदार वाढीमुळे अनेक भागांना पुराचा धोका निर्माण झालाय। काही ठिकाणी पाणी रस्त्यावर येऊ लागलंय। प्रशासनाने सतर्कता जाहीर केली। अशा संकटाच्या काळात मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मनीषा पुणेकर यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावनिक आवाहन जनतेला केलंय। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की हा पूर आहे, पर्यटन स्थळ नाही। सध्या अनेक तरुण तरुणी, मुलं मुली, वयस्कर मंडळी उत्सुकतेपोटी पूरग्रस्त भागात जाऊन फोटो काढतात, व्हिडिओ तयार करतात आणि काही जण सोशल मीडियावर स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात। ही सगळी कृती केवळ निष्काळजीपणाचं लक्षण असून जीवावर बेतू शकते असं त्यांनी सांगितलं। जीवन हे अनमोल आहे, एकदा गेलेलं जीवन परत मिळत नाही। आपण आपल्याच जीवनाशी खेळू नये असं म्हणत डॉक्टर पुणेकर यांनी अतिशय कळकळीनं समाजाला जबाबदारीची जाणीव करून दिली। त्यांनी पुढे असंही सांगितलं की आपण संकटात सापडलेली परिस्थिती पाहायला जाऊन स्वतःला आणि इतरांनाही धोका निर्माण करतोय। प्रशासन, आपत्कालीन सेवा, पोलीस आणि स्वयंसेवी संस्था आपल्या परीने रात्रंदिवस काम करतात। अशा वेळी आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना सहकार्य करावं, अडथळा करू नये। डॉक्टर पुणेकर यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जातंय। अनेकांनी त्यांचं समर्थन करत अशा गंभीर परिस्थितीत नागरिकांनी जबाबदारीने वागावं असं मत मांडलंय। सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासन वेळोवेळी सूचनाही करत आहे, त्यामुळे नागरिकांनी नदी नजीकच्या भागात जाणं टाळावं, घराबाहेर न पडणं आणि कोणतीही रिस्की कृती न करणं हीच काळाची गरज आहे। वाचाल तर जगाल, कृपया स्टंटसाठी जीव धोक्यात घालू नका। डॉक्टर मनीषा पुणेकर यांचा हा संदेश सर्वांनी गांभीर्याने घ्यावा हीच अपेक्षा। नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर मनीषा पुणेकर, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे आणि मिरज। सर्व सांगलीच्या माझ्या बंधू आणि मित्र परिवाराला एक कळकळीची विनंती आहे। हा आपल्या सांगलीच्या नदीपात्राचं पाणी वाढलेलं आहे आणि तसंच पाण्याचा प्रवाहही वाढलेला आहे। हा नदीला आलेला पूर आहे, हा कुठल्याही प्रकारचा पर्यटन स्थळ नाही आहे। म्हणून माझ्या मित्र आणि बंधू भगिनींना एकच विनंती करते, आम्ही सर्व मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एक विनंती करते की हा पूर आहे, महापूर आहे, पर्यटन स्थळ नाही। मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं तुम्ही स्टंटबाजी करू नका। जीवन अमूल्य आहे, एकदा गेलेलं परत मिळणार नाही। मी डॉक्टर मनीषा पुणेकर, मुख्यनायक पत्रकार संघटना, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट। भांडाफोड न्यूज करता शरद गाडे, सांगली।